मृत्यूच येईल ह्या भीतीने सगळं गोंधळ आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत? नाही, मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की खूप लोकांना मृत्यूची भीती वाटते असं खरं आहे. पण बऱ्याच वेळेला हे खरं पण नाहीये. बऱ्याच जणांना आपण मरणार आहोत हेच माहित नाहीये. तू बघ आता आपल्या देशातले उद्योगपती जे आत्ताच्या क्षणाला राज्यकर्ते, आपण कधी मरणार आहोत असं वाटतंय त्यांना? अजिबात नाही. नाहीच वाटत. माणसाला मृत्यूची भीती वाटते ती आपल्या जवळच्या माणसांच्या मृत्यूची. जब तक तू नाचेगी तब तक वो काय बीरू का जिंदा रहेगा तसं आहे ते. त्यामुळे बसंती नाचते ह्याचं कारण त्याला जवळच्या माणसांना जिवंत ठेवायचं. मृत्यूची भीती कळलेले फार थोडे लोक असतात. मृत्यूचं अस्तित्व कळणं लवकर आयुष्यामध्ये हे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने योगी माणसाचं लक्षण आहे. मृत्यू समोर येऊन टाकेपर्यंत लोक भाजीत मीठ घातलं नाही म्हणून भांडताना मी पाहिलेत, अतिशय आजारी असलेले. तर मृत्यू आपल्याला गाठेल असं वाटतच नाही माणसाला, म्हणून तर एवढा लूट चालली आहे. मला आता बघ, राजकारण असो किंवा उद्योगकारण असो किंवा असो, हे माफिया सगळे जे माजले आहेत त्यांची वय बघ, ते मृत्यू जगून झालेलं आयुष्य जास्त आहे आणि जगायचं कमी उरलंय. तरी ज्या क्रूरपणे ते लोकांशी वागता आहेत ते पाहता त्यांना वाटत नाहीये त्यांना मृत्यू येईल असं, जो 100% येणार आहे. हीच तर लाईफची मिस्ट्री आहे सगळ्यात. माणसाला जवळच्या माणसांच्या मृत्यूची भीती वाटते. त्यामुळे ज्याला जवळचं कोणी नाही असा शासक कधीच बघू नये. तो बघितला की त्याला कोणाचीच भीती वाटत नाही आणि मग तो त्याचा भ्याडपणा जो आहे सगळा तो दमनाने काढतो जनतेवर. हिटलरचं तसंच होतं, त्याला कोणीच नव्हतं. परफेक्ट.